हॅलो फ्रेंड्स, आजच्या इकॉनॉमिक सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा जो आपला व्हिडिओ आहे हे मागे आपण एक व्हिडिओ केलेला आहे रेमिटन्सेसवर, जो भारताकडे पैसा बाहेरची आपलीच लोक जे बाहेर सेटल्ड आहेत US मध्ये UK मध्ये कुठेही ते पैसा पाठवतात. मग परत आपण सेशन का करतोय? कारण नंबर्स या पर्टिक्युलर लेक्चरसाठीचे नंबर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने नवीन लेक्चरसाठी तर नाही नंबर्स पब्लिश केलेले आहेत. मित्रांनो, हा एक सलग दुसरा वर्ष आहे जे भारतात दरवर्षी रेमिटन्सेसच्या स्वरूपात $100 बिलियन पेक्षा जास्त आपल्याकडे पैसा बाहेरून येतोय. हा जो पैसा आहे याच्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटला विशेष काही प्रयत्न करावे लागत नाही. पॉलिसीज थोड्याशा कंड्युसिव्ह ठेवल्या की आपलीच लोक हा पैसा भारतात परत पाठवतात आणि हा पैसा आपल्या इकॉनॉमीमध्ये एक एक्सटर्नल स्टिम्युलस म्हणून एंटर करतं आणि ते आपल्या इकॉनॉमीला मदत करत असतं. वित्तीय वर्ष 2023-24 मध्ये $107 बिलियन आपल्या भारताला प्राप्त झालेले आहेत आणि गेल्या 20 वर्षात भारत रेमिटन्सेस मिळवण्याच्या बाबतीत सलग पहिल्या 5 स्थानांमध्ये आहे. हे आपल्याला एक दर्शवतं की भारतीय लोक प्रचंड हुशार आहेत आणि त्यांना प्रचंड मागणी आहे डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये. आपण जर फायनान्शियल इयर 23-24चा फक्त विचार केला, इक्विटी मार्केटमध्ये शेअर मार्केटमध्ये जी इन्व्हेस्टमेंट येते व फॉरेन कंपनीजकडनं जो आपल्याकडं परकीय गुंतवणूक येते त्याला इंग्लिशमध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असं म्हणतात. याचा आकडा $54 बिलियन असा होता. मात्र रेमिटन्सेसचा आकडा जवळपास डबल आहे. हा सलग दुसरा वर्ष आहे. पुढच्या वर्षी याची हॅट्रिक होतीये का हे आपल्याला बघायला पाहिजे. हॅट्रिक झाली तर आपण अजून एक व्हिडिओ करू आणि त्याला हॅट्रिक असं नाव देऊ. तुम्हाला ऐकून नवल अजिबात वाटणार नाही. या पूर्ण $107 बिलियन मधनं 23% पूर्ण US मधून आपल्याकडे येत आहेत. 23%. US ही एक मॅच्युअर इकॉनॉमी आहे आणि भारतीय लोकांना US मध्ये प्रचंड डिमांड आहे. कारण आपली बुद्धिमत्ता आहे, आपली शिक्षण पद्धती आहे, आपले ह्युमन रिसोर्सेस खूप स्ट्रॉंग आहेत. दुसरा कन्सेप्ट असा आहे की बाकीचे जे डेव्हलप कंट्रीज आहेत तिथं पॉप्युलेशन आता म्हातारी होतीये, आपण अजूनही यंग आहोत. तर कुठंतरी इकॉनॉमिक्सचा डेमोग्राफिक डिव्हिडंड हा जो विषय आहे हा परत या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या चर्चेत नक्कीच येईल. भविष्यात ही डिमांड कायम राहणार आहे आणि हे रिमिटन्सेस आता याच्या पुढं थांबणार नाही, हे वाढत जातील हे निश्चित आहे. आणि असा कॅपिटल जर भारताला भेटत राहिला तर आपल्यासाठी, आपल्या इकॉनॉमीसाठी, आपल्या डेव्हलपमेंटसाठी तो खूप महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे तो फ्री आहे. गव्हर्नमेंटला त्याच्यासाठी काय फार काही खर्च करावा लागत नाही. आज इथंच थांबूया. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपले जुने व्हिडिओ बघा. भेटत राहा. नमस्कार.